आहेत का त्याला तिथं दुखत्या ह्याला लवकर खावं लागतंय गावाला. राहू द्या म्हणलं शरबत तर उगाचच. तर ना इथं मी माझ्या आईच्या गावाला जाताना माहेरी जाताना माझ्या सासऱ्याच्या बहिणीचं गाव लागतं आणि माझी बहीण पण तिथंच आहे. घरं दोन्ही चिटकून आहेत. मग जाता जाता आम्ही त्यांची भेट घेतली. तर इथे दोन ज्या आजी बसल्यात ते एक ममच्या सासरीची बहीण आणि एक माझ्या बहिणीची सासू. तर त्या दोघे आहेत. तर मी त्यांना बोलत बसले होते, गप्पा मारत बसले होते इकडल्या तिकड्या. ते पण मला बोलत होत्या. तर जुन्या लोकांचं कसं असतं, जवळ बसून आपलं बोलणं विचारपूस करणं कसं आहे काय आहे. तर त्याच्याकडं गप्पा सुरू होत्या. तर इथं थोडंसं बसलं आणि त्यांच्या इथं आंबे होते मस्तपैकी असे पाडाचे आंबे. तर ते आंबे खाल्ले मस्तपैकी चिरून. तर खूप वर्षानंतर आम्ही पाडाचे आंबे खाल्ले. तर विराज पण खेळत होता आणि इथं बसून झाल्यानंतर मग मी माझ्या माहेरी जाणार होते. कारण ना खूप वर्षानंतर गावी आली, त्याच्यामुळे सगळ्यांच्याच चलत सगळ्यांच्याच भेटी घेत होतो. तर इथं त्यांची भेट घेतली आणि लगेच मी माझ्या माहेरी निघाले. तर माहेरी निघाल्यानंतर हे माझं माहेरचं घर आणि मी येणार म्हणून सगळ्या माझ्या बहिणी आल्या होत्या. तर हे माझ्या सर्व जे दिसत आहेत ते बहिणी आहेत हे, आणि ही माझी आई आहे. तर ते खूप दिवसानंतर आल्यानंतर कुटका वाळून टाकत आहे, उतरून टाकत आहे. तर स्वराज घरात जात होता तर त्याला अडवलं आणि इकडे घेतलं साईडला आणि आमच्या चौगावरून